सावीमुळे स्वतःच्याच घरात जायची इच्छा होईना झाली. ही एकदाची मला सोडून निघून का जात नाही कायमची? ये सावीचा काही फोन बिन आला होता का? लई दिवसाला बोललो नाही तिच्याबरोबर. अयो, हे असणे बरं वाटायला लागलं का काय? ना ते घैर्यसने बी बोलवाय पाहिजे. शाळेचं बरंच काय काय सांगायचंय त्यांना. हा भाऊ, ते वंस आता येणारच आहेत घरी. होय का? हं. बर बर, येऊ दे येऊ दे. खरं त्याआधी मला तुम्हासनी लय लांब पाठवावं लागणार आहे. धैर्य जाऊन बराच वेळ झालाय, अजून कसे आले नाही ते? कुठे गेले असतील? फोन करू का? करते. या माणसात साधी माणुसकी पण नाही, त्याची कशाला काळजी करायची? नाही सर, धैर्य कसे का वागना? तुझ्यात आणि त्यांच्यात लई फरक आहे. दुश्मन कसाही वागला तरी आपण चांगलंच वागायचं, हीच तर भाऊंची शिकवण आहे. त्यात ते तुझ्यावर चिडूनच बाहेर गेलेत. निदान ठीक आहेत का नाही ते तरी बघूयात. अजून कसे आले नाहीत हे? काय करू? दामिनी मॅडमला सांगू का धैर्य अजून आले नाहीत ते? हा, नाही नको. पुन्हा त्या माझ्यावरच चिडायच्या, म्हणायच्या माझ्यामुळे झाले समजा. मी बी धैर्याने त्यांना सांगितलं सुद्धा असेल कॉल करून. जाऊ दे, मी तरी का काळजी करत बसली?
काय करू? परत एकदा फोन लावू का? लावतेच. ही कशाला एवढी फोन करत होती? उगाच खोटी काळजी दाखवायची असेल. ह्या असल्या कारणांमुळे मी पागळ झाला असं वाटतंय तिला, पण मी तिच्यावर कसलीच दया दाखवणार नाहीये. अजून कसे आले नाहीत धैर्य? फोन करते. सकाळ सकाळी आरसा कसा फुटला? काही संकट तरी येणार नाही ना? भाऊ भाऊ ठीक असतील ना? धैर्य, मला ना खूप अस्वस्थ होते. मी एकदा भाऊंना एवढं अस्वस्थ का वाटतंय मला? राहून राहून सारखा भाऊंचा विचार मनात येतोय. सगळं ठीक असेल ना तिकडं? सावी, बरं झालं तू आलीस. एक काम कर, ताना तू लगेच गरमागरम चहा पिऊन घे बघ. सही तुझी एकदा कामं सुरू झाली ना, मग काही तू खात पित नाहीस. मला उगा काळजी वाटून राहते. उपाशी पोटी कामं नाही करायची, तुला आधीच सांगून ठेवते. ये अगं बस की. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात विचार कामाचाच असतो, पण त्याआधी चहा घे. घे घे आधी चहा पी, नंतर खाऊ पिऊ मिळत नाही बाई. सावी, काय ग, काय झालं? वहिनी, मला ना सकाळपासून लय अस्वस्थ वाटते. सकाळ सकाळ माझ्या हातून आरसा पण फुटला. माझा डावा डोळा पण फडफडतोय. आतापर्यंत कॉल यायला पाहिजे होता. काय करायला लागलेत हे? यांचा पैसा राहिला बाजूला, टेन्शनमुळे जीव जायचा माझा. हॅलो हॅलो.
हा बोला. दीपाताई, प्लॅन स्टार्ट करा. तुमच्या घरी पाहुणे येतील, त्यांच्यासोबत भाऊंना पाठवून द्या. हा. भाऊराव नाईक इथेच राहतात का? भास्कर सरांनी पाठवलेली पाहुणी आली वाटतं. होय 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 होय, इथंच 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 राहतात. खरं काय काम होतं काय? मी मीनाक्षी थोरात. मी भाऊना भेटायला आली. होय काय? बरोबर, या क्या द्या, या 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 या. आई, ह्या मीनाक्षी मॅडम भाऊसनी भेटायला आल्यात. नमस्कार, मी मीनाक्षी थोरात. मी सांगलीहून आली आहे. आमच्या गावात भाऊंच्या नावाने एक ग्रंथालय चालू करायचं आणि त्यासाठी मी भाऊंचा सल्ला घ्यायला आली आहे. होय काय? आई, भारी 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 भारीच की. छान आहे, पण माफ करा, काय सध्या भाऊची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे तुम्ही नंतर कधीतरी या भाऊसनी भेटायला. हा, अरे बापरे, काय म्हणताय? मी ना खूप लांबून आली आहे त्यांना भेटायला. मी जास्त वेळ नाही घेणार त्यांचा. आयो, एवढं काय होतंय त्याला? एवढे लांब आलेत त्या, भेटू दे की भाऊंना. नाही म्हटलं ना, माझ्यासाठी भाऊंची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ताई, माफ करा, खरं मला हे करायला काही फार बरं वाटत नाहीये, पण खरंच भाऊंची तब्येत बरी नाहीये. हा, तुम्ही समजून घ्या. बरं, ठीक आहे. काळजी घ्या त्यांची. येते मी. आई ग, मीनाक्षी मॅडम, काय काय होतं तुम्हाला? चक्कर आली वाटतं. या इकडे इकडे या. या, बसा 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 बसा. पाणी संपलं वाटतं. आणि जाऊ, आणि जाऊ, पाणी आणा जाऊ. हा, पटकन पटकन. हा हा. हे बघा, हाच एक चान्स आहे आपल्याला भाऊना घराच्या बाहेर न्यायचा. काहीतरी करा. माझा माणूस घराच्या बाहेर उभा आहे. हा, बर बर बर. भाऊ, भाऊ, सावी वंशकने शाळेच्या उद्घाटनासाठी तुमची वाट बघायला लागल्यात. शाळेचं उद्घाटन? काय म्हणालीस तू? आज आहे वय शाळेचं उद्घाटन? होय होय, वंशनी माणूस पण पाठवलाय. चला चला, कधीपासून त्या तुमची वाट बघायला लागल्यात. चला आवरा, चला. होय काय? चला चला, माझ्यामुळे उशीर व्हायला नको. चष्मा घे. कुठे? चला 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 चला. मला लय टेन्शन येतंय वहिनी. सावी, नक्की काय झालंय मला सांग की. वही, मला भाऊंचं लय टेन्शन येतंय. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली. एकतर त्यांचं वय पण झालंय. त्यांना जर काय झालं ना, तर मी नाही जगू शकत हो त्यांच्याशिवाय. सावी, अगं अगं, का असं काय विचार करते? हे बघ, असं काही होणार नाहीये. ते आता त्यांना बरं नाहीये की नाही, म्हणून तुला असं वाटतंय. तर बघ, तू लवकरात लवकर बरे होणार आहेत भाऊ. एकदा का बरे झाले ना, तोवर तू एक काम कर ना, तू घरी कॉल लाव आणि भाऊशी बोल. भाऊशी बोललेस ना की तुला बरं वाटेल बघ. हा,
सावी आहे नव्हती तर आहेत की वंस तिथंच आहेत. ते बाहेर दादालेच नाही, ते तुम्हाला शाळेत घेऊन जाणार आहेत वंसांकडे. हा चला. सावी भेटणार कटन करणार चला. सावीचा फोन आहे. भाऊ आता कशाला फोन उचललायसा? हा वंच तिकडे वाट बघायला, ते दादा पण बाहेर आले. चला उशीर होतोय. चला चला. ही का फोन उचलना झाली? समजा नीट असेल ना तिकडं, भाऊंना काही झालं नसेल ना? आता ह्याने जर कॉल उचलला तर सगळं गुंडाळच म्हणायचं. ताई, तुम्हाला तर मगाशी चक्कर येत होती ना? अजूनही गरगरतंय थोडंसं. मला थोडी साखर द्याल का? वय आणते की. बसा बसा. हे पाणी. काय थोडंसं प्रवास वगैरे झालाय ना, त्याच्यामुळे थोडा त्रास होतो. बरं वाटते का जरा? हां हां, आता जरा बरं वाटतंय. मला ना शुगरचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून थोडं असं होतं कधी कधी. ते जरा धावपळ झाली ना, खूप प्रवास झाला, त्याच्यामुळे हे त्रास झाला मला. बाकी काही नाही. हा, आणि ऊन पण लई आहे ना. हां ना. आता बरं वाटतंय ना तुम्हाला? हा, हो आता बरं वाटतंय मला. तुमचे काय औषधं वगैरे आहेत का? नाही म्हणजे काही खाल्ल्यावर घ्यायची औषधं असतील तर मी खायला करते की तुमच्यासाठी. नाही नाही, मी खायला वगैरे नको मला काही, पण ते असं थोडं उन्हातून मी आले ना, त्याच्यामुळे मला थोडा त्रास झाला. बाकी काही नाही. हो हे बघा, वंच फोनवर फोन करायला लागले तुम्हाला. आता फोन उचलून वेळ कशाला वाया घालवताय? हा डायरेक्ट जाऊन भेटाच की. ते दादा पण बाहेर तुमची वाट बघतात नाही. हा चला चला चला. थांबा आले 1 मिनिट. हा चला चला. सावी हा चला चला चला. वहिनी, आई फोन उचलना झाली बघा. वहिनी, आई सारखा फोन कट करते. काहीतरी कारणाशिवाय ती असं करत नाही. भाऊंना काही झालं नसेल ना? मला लय टेन्शन यायला लागलंय. मी धैर्य, मला ना सकाळपासून लय अस्वस्थ वाटतंय बघा. प्लीज मला एकदा फक्त
50 लोक येणार आहेत घरी जेवायला. त्यांच्यासाठी काय काय बनवायचंय, काय मेन्यू करायचंय सगळं या कागदात लिहिलंय. मला कसलीच गडबड आणि कसलाही हलगर्जीपणा नकोय. आणि जर वेळ झाला तर खपून घेणार नाही मी. सावी, मला काय वाटतं, तू थोड्या वेळासाठी का होईना पण एकदा घरी जाऊन यायला पाहिजे. एकदा का तू भाऊंना भेटलीस ना की तुला लगेच बरं वाटेल. वहिनी अहो, पण धैर्य आणि दामिनी मॅडम, त्यांना काय सांगायचं ते बघू आपण नंतर. पण तू घरी जाऊन येणं जास्त इम्पॉर्टंट आहे. भाऊंना एकदा भेटून ये. ठीक आहे, मी लगेच जाऊन येते. भाऊ, हे दादा का नाही तुम्हाला न्यायला आलेत. हा, हे तुम्हाला सावी वंसनकडे घेऊन जातील. मला एकट्यालाच घेऊन जाणार आहे का? तुम्ही नाही येणार आहे? येणार आहे की आम्ही येणार आहे, खरं जरा वेळाने येणार आहे. मग संतीच गेलो असतो की सगळे. नाही, तुम्ही जावा हो. नाही म्हणजे सॉरी, तुम्ही सत्कार मूर्ती आहे का नाही? हा, मग तुम्हाला वेळ होऊन कसं चालेल, आहे की नाही? काय हो दादा, होय की नाही? हो चला लवकर, सगळी वाट बघायला तुमची. घोळ होईल तिकडे, चला. सावी आहे नव्हती तर? अहो सावे आहेत सगळे, चला. हा, सुटले बाई. सॉरी भाऊ, खरं तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. जास्त वेळ मी तुम्हाला घरापासून लांब नाही ठेवणार. बोला दीपाताई. आपला प्लॅन डन झाला. ओके. दीपा, पुन्हा संग बोलत होतीस? कुणी आलतं का इथं? ते हा, ते एक माणूस आला होता, रंकाळ्याचा पत्ता विचारत होता. म्हटलं इकडे जावा. चला ताई, येते आम्ही पण. अहो, तुम्हाला तर आता गरगरत होतं ना, जरा थांबला असता थोड्या वेळात. नाही, आता मला बरं वाटतंय, त्यामुळे मी येते. आणि तशी भाऊंची सुद्धा भेट झाली नाहीये ना, मी परत येईन. अहो, पण ऊन आहे की अजून. पुन्हा त्रास झाला तर जरा ऊन उतरल्यावर गेला असता. नाही, येते मी. मला ना पुढेही कामं आहेत आणि मला जरा जायचंय. येते मी. हा, बरोबर. अशी काय बाई, त्या आता फक्त भाऊसने भेटायला आलत्या ना, मग अचानक काय काम निघालं त्यांचं? आणि आता तर गरगरत होतं म्हणाल्या, अचानक बरं पण वाटलं. काय बाई, असू दे, जाऊ दे की आई, आपल्याला काय करायचंय. हा, चला आज चला. ठीक आहे, मी लगेच जाऊन येते. थांब सावी, कुठे निघाली? धैर्याने तुला कामं सांगितलीये, माहितीये ना? मग तरी जातीयेस?
अगं तू जर काम वेळेत पूर्ण केलं नाहीस तर तुला त्या कामाचे पैसे सुद्धा मिळणार नाहीत माहितीये ना की विसरलीस त्या घरची मोलकरीण आहेस तू रोजंदारीवर ठेवलंय तुला आम्ही म्हणून जेवढी तुझी लायकी आहे ना तेवढ्यातच राहायचं हं? इरा, माझं जाणं किती इम्पॉर्टंट आहे ना ते मी नाही सांगू शकत तुला. जाऊ दे मला. मी बरं जाऊ देईन तुला. आता मी पण बघते कशी जाते तू ते. इरा, सांगितलं ना तुला, मजबुरीमध्ये तुझं ऐकून घेतीये म्हणजे काय स्वतःला लय शानी समजतेस का ग? ऐकून घेते म्हणून वाटेल ते सहन करणार नाही मी. भाऊंना माझी गरज आहे आणि मी तिकडे जाणारच. बघू मला कोण अडवतंय. भाऊ हे काय चाल. भाऊ कुठे गेले? भाऊंना कुठं बघितलंस काय? भाऊ भाऊ खोलीतच असतील की. खोलीत बघितलं की नाही येत तिकडं म्हणून तर विचारते कुठं बघितलंस काय? खोलीत नाहीत मग कुठं गेले असतील. बापरे, आधीच त्यांना काही सुधरत नाही. कुठं जाऊन धडपडले नाही म्हणजे मिळवलं. भाऊ 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 ते पण नाही. भाऊ ओ भाऊ 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 आहात का वरती? भाऊ ओ भाऊ. अहो एवढ्या लांब तुम्ही चालत आणलंय, इतक्या लांब तिथून इथं याला काय अर्थ आहे? माझ्या घरची माणसं कशी येणार आहेत? ती गाडी नेणार आहे. बघा गाडी आल्या का नाही. भास्कर भाऊ, बोल. अहो या म्हाताऱ्याला किती फिरवायचं हा? अहो नुसता प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न. अहो लय बडबडायला ये जीव भांडावून सोडलाय ना. काय करू? त्याची सगळी बडबड आता कायमची थांबवायची वेळ आली आहे. एक काम कर, त्या म्हाताऱ्याला घे आणि पन्हाळा रोडवर पोच. तिथल्या तिथं त्या म्हाताऱ्याचे सगळे प्रश्न कायमचे बंद करून टाकूया. बरोबर, ठीक आहे. भाऊ 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 खरंच नाही. खरंच बाहेर तर गेले नसतील ना? अरे देवा, सावे सावे असे कुठे गेले असतील भाऊ? आई भाऊ आहेत काय? सोड मला सावी सोड. आत्या 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 लवकर या. सोड मला, सोड आत्या आत्या. सावी काय चाललंय हे? सावी सोड तिला. कालपर्यंत आमच्या समोर 500 रुपयांसाठी हात पसरवत होतीस ना, आणि आज त्याच हातांनी
इराला धरतेस? एवढी माजलेस तू? हे बघ तू, हॅलो आई, अगं कुठे होतीस तू? मी किती फोन करते तुला. मला सांग भाऊ. जावे अगं, भाऊ कुठंच दिसना झालं. काय? अगं घरभर शोधलं पण कुठंच दिसना झालं. मला तर काय करावं तेच कळना झालं. मला जायला पाहिजे. मला जायला पाहिजे. घराबाहेर कशी पाऊल टाकतेस ना तेच बघते मी आता. दामिनी मॅडम, हे बघा, भाऊ घरात नाहीयेत माझे. भाऊ त्यांना शोधायला जावं लागेल ना मला. प्लीज, मी पाया पडते, तुमच्या हात जोडते. मला प्लीज जाऊ द्या. प्लीज जाऊ द्या मला. प्लीज मला जाऊ द्या. हो ऐका माझं प्लीज. आई, सगळं अगं कुठं गेले असतील ग भाऊ? कुठं हुडकायचं आपण त्यांना? मला तर काय बी कळना झालंय ग. हे कधी ना कधी तरी होणार आहे मला माहितच होतं. म्हणून मी सांगत होते त्यांना खुळ्याच्या दवाखान्यात टाका म्हणून. खरं नाही, माझं कशाला कोण ऐकतंय, है का नाही? अहो, त्या दवाखान्यात निदा त्यांची काळजी तरी घेतली असती. वहिने जरा शांत बस. अगं काळ काय, वेळ काय, आपण काय बोलतो याचं जरा तरी भान ठेव की. शांत बस जरा. आई, हे बघ, मी आली ना आता. मी भाऊंना काही होऊ देणार नाही. अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. भाऊ कुठेही गेले असतील ना, मी त्यांना हुडकून काढ. घाबरू नकोस. हा रीने, चल आपण जाऊयात. मला वाटतं भाऊ जास्त लांब नसतील गेले. हा चल पटकन जाऊयात आपण. आई, काहीही झालं तरी धीर सोडू नकोस. भाऊंना काहीही होणार नाहीये. मी त्यांना परत घेऊनच येणार. हा चल रीने.